व्हॉट्सअप गाईज, नमस्कार. मी एवी. आजपासून आपण नवीन ब्लॉगिंग चालू करत आहे, तर तुमचा सपोर्ट असू द्या. आपण चांगलंच वाढू. सध्या मी थोडं कामानिमित्त बाहेर चाललो आहे आणि आज जसं मी बोललो पहिल्यांदाच ब्लॉगिंग करतो आहे. तर बघू आपल्याला रस्त्यावर काय भेटतं आहे, कसं आहे, काय आहे. मला पण एक कुत्रा घ्यायचा राव. बघू कधी नशीब येते आपलं घ्यायला. तर मी बरेच दिवस चाललो ह्या बाजूला. विचार केला आपल्या त्यापेक्षा ब्लॉगिंग वगैरे करत राहू. थोडंफार आपल्याला पण व्हिडिओज बनवता येईल, एडिटिंग करायला शिकू, यूट्यूबला टाकू, काही ना काही करत राहू. रिकामा बसून वैताग यायला लागलाय बरं. तुम्ही बघताय सध्या गाडी माझी जुनी आहे, ह्याच्यात बरंच सारं मला काम पण करायचं आहे. तर बघू कधी करते, हळूहळू जसे पैसे येत राहील तसं करत राहू. आता चालू विचार तर आहे की ब्लॉगिंग करत राहायचे कंटिन्यूस. तर जर हे सोबत राहीलच तर तुम्हालाही माहिती पडेल की गाडीत आपण काही चेंजेस केलेत, काही नाही केले वगैरे. तसं मी बोलत होतो आपण चालले आता स्वारगेटला थोडं कामानिमित्त. बघू काय होतं, कसं होतं. गाडीमधलं मला एकच इश्यू वाटतो ना, ह्याला मला जास्त थोडं रेस द्यायला लागतो आहे. बाकीचं सगळं चांगलं आहे, पिकअप वगैरे पण चांगलं आहे, पण कधी कधी असं डाऊन होऊन जाते, माहीत नाही का कसं कशामुळे. तर बघू. आणि जोपर्यंत ही व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत माझे 3-4 अजून मी ब्लॉगिंगचे असे व्हिडिओ बनवले असावे एक वेळेस. पण मला विचार चालू आहे की गाडीला मॉडिफाय वगैरे पण करायचं आहे. तर तुमच्या काही माहिती असेल, कोण चांगला मॉडिफायर आहे, कोण जो आपल्याला कमी किमतीमध्ये करून देईल किंवा जे आपल्याला पाहिजे तसं काही करून देत असेल तर मला आयडियाज द्या, मला सांगा. जर तुम्ही तुमच्या गाडीवर नसेल काम करू शकत पण तुम्हाला आवड असेल काम करायची तर मला आयडिया देऊ शकता तुम्ही. आपण आयडिया ती ओपन आहे फुल. मग आता विचार चालू सर्वात पहिला पेट्रोलचा टँक मला चेंज करायचा आहे आणि जी ड्युअल सीटर आहे त्याला एक सिंगल सीटर करून घ्यायची आहे. तर बघू एक नवीन टँक मला शोधतो आहे मी, कुठं भेटेल, कसं भेटेल. जर तुम्हाला पण काही आयडिया असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा, मग आपण बघू पुढं. अरे रस्त्यातून मला हे खडं नाही आवडत राव. गाडी स्किट व्हायची अशी भीती वाटते ना ह्याच्या वेळेस. वा, पण काय येणार, पुण्याच्या रस्त्यांची बातच वेगळी. शांतता पण तेवढीच असती, ट्रॅफिक पण असतोच, पण ठीक आहे, मजा तेवढीच येते गाडी चालवायला इथं. मग हो तिथे आता आपल्याला दुसरा रस्ता नाहीचे, हाच एक रस्ता तर आहे आपल्याला जायला. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं पण असलं, माझ्या व्हिडिओमध्ये पण काम नाही करत आहे. ही गाडी सध्या इथं नव्हती, ती गाडी पण दाखवलेली होती रत्नागिरीला. तर आता स्पीडमध्ये तिची वायर पण काढून टाकली. तर मी पण बोललं जाऊन द्यायचं, काय ते चेंज करत बसायची. आपल्याला काय बघायचं स्पीडचं आहे नाही, काय किती आहे, जशी आहे तशी आपली. खड्डे म्हणा काय, वैताग. 2 सेकंदाला असं वाटतं खड्डे संपले, परत नवीन खड्डा येतो. इथलं एक सिग्नल आहे, चांगलं जास्त ट्रॅफिक असतं बघा आता. तर बघू आता ट्रॅफिक आहेच की नाही. तरी बऱ्यापैकी रिकामाच दिसतोय रस्ता हा. आत्ताच लागला सिग्नल पण, त्यातलं बरं आहे. मग इथला पण रस्ता खराबच आहे हा. तो पुढं पण एक खड्डा आहे चांगलाच मोठा, तो कॅमेऱ्यात दिसतो की नाही काय माहिती. तो निघताना लक्ष द्यावं लागतं तर खड्ड्यावर फक्त. त्यातनं गाडी मागच्याच नाही झालं तर वाचली आहे. मागच्याच माणूस पडला पण होता त्यामुळेच.
तेव्हा कळालं इथं खड्डा चांगलाच मोठा येतो. हाच बोलतोय मी आता. मी बी दिसत असेलच कॅमेऱ्यात. झालं कायच्या गाडीला काय नेमकं सिग्नलला खड्डा आहे ते सिग्नल सुटलेला असेल, लोक घाईत असेल, खड्ड्यात आपटतातच नाही. प्रॉब्लेम हा इथला. बाकीचं काय आपलं थोडाफार रिकामा रस्ता भेटला की बरं वाटतं जर मनाला. मला एक लक्षात नाही येतं की ह्याला रेकॉर्डिंगमध्ये गाडीचा आवाज ऐकू येईल का नाही. जे बोललो आम्ही पहिल्यांदाच मी व्हिडिओ करतो तर बघू काय कसं आहे. त्यातलं मला माहीत पण नाही काय बोलायचं कसं बोलायचं. मी आपलं चाललं आहे नुसतं जे बोलायचं ते मनात ते बोलून टाकतो. नंतर बघू एडिटिंगमध्ये पाहिजे सगळं काढूनच टाकू बस. सोख असा रस्ता भेटला पाहिजे जरा मनाला शांती भेटते. पण हा एक खरं इथं रात्रीचं मी येतो कधी कधी डोकं खराब असेल काही असेल फिरायचं असेल गाडी काढा मस्त फिरून या तेवढंच डोकं शांत होऊन जातं. चिंता नसते काही नसते. रामबाण उपाय हाच. नाही मित्रांनो सगळ्यांना सांगतो तर कधी काही असं टेन्शन आलं असेल गोष्ट सॅड असेल राहत असेल काही असो गाडी काढायची बाहेर फिरवायची. गाडी नसेल भाऊ चालत जा. रात्री किती वाजले असो बाहेर चाला 5-10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं मस्त फिरून या. एकदम माइंड क्लिअर होऊन जातो. नाही झालं तरी काय आपलं थोडं फिरून यायचं मग झोपून घ्यायचं. जास्त विचार नाही करत राहायचा. तुम्ही जेवढा विचार करसाल तेवढा अजून डोकं खराब होऊन जातं. फक्त दुपारचं वगैरे नाही करू. दुपारचं ट्रॅफिक असेल तर ट्रॅफिकमध्ये अजून चिडचिड होईल. रात्रीचं मी बोलतो झोपायच्या आधी. रात्री 10, 11, 12, 1 कितीही वाजता मन झालं गाडी काढायची फिरून यायचं परत गाडी लावायची एन्जॉय करायचं मस्त. म्हणजे खूप कामानिमित्त चाललं असं माणसं नसतं त्यावेळेस. एन्जॉय करायला आपण घरात निघतो मस्त फिरून यायचं एक राईड मारून यायची. मला माहिती आहे तुम्ही करायची की नाही. तर मी लहानपणी कसं करायचं मुद्दाम सायकल वगैरे धुवून घेतली. सायकल धुवायला टाईम लागायचा आणि सायकल धुवून झाली की मस्त एक फिरून यायची राईड मारायची. तसंच त्यावेळेस जेव्हा पप्पांची गाडी पण धुवायचं. गाडी धुवून झाली चकाचक एकदम की घ्यायची गाडी एक फिरून आणायची. काही जास्त लांब नाही जायचं कुठं नाही. जवळच्या जवळच घराची त्याची चक्कर मारायची पण त्यात मजा यायची. कारण त्यावेळेस काही काम नसायचं डोक्यात काही सीन नसायचं. नुसती गाडी चालवायची म्हणून चालवायचं. तसंच हे पण काहीतरी जेव्हा आपण टेन्शनमध्ये असण्याची गाडी काढून पुढे फिरून येतो. माझ्यामध्ये तर मला ते असं की माझं लहानपणीची आठवण येते की मी असं मस्ती करायला फिरून येतो गाडी. चांगलं वाटतं मनाला. त्यामुळे पण माझं मन शांत होतं. तर तुमचं पण असंच काही असेल तर तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण असं आपल्या वडिलांची वगैरे गाडी धुवून चालवायला घेऊन जायचं किंवा असंच सायकल वगैरे पुसून घेतली धुवून घेतली की मुद्दामून राईड मारून यायचं. कोणी असेल तर सांगा तसं. आपण आता पोचायला तर आलो तर बघू आजची कामं होतात की नाही काय होईल कसं होईल तुम्हालाही सांगतच राहील मी पण ते हळूहळू बघू. आणि तसे बोलू ही पहिलीच ब्लॉग असणार आहे. अजून ब्लॉग्स येणार आहेत आपले. तर कृपया माझ्या ब्लॉगवर प्रेम दाखवा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आवडत असेल नसेल जे काही कमेंट्स असेल तुम्ही देऊ शकता. आपण सगळं ऐकू सगळं चेंज करायला बघू. जर आवडत असेल तेच फॉलो करू. फक्त मी इथे एन्जॉय करायचं म्हणून मी व्हिडिओज टाकणार बाकी काही नाही. और काका काय गाडी असाच्या मध्ये उभं राहून विचार करतो जाऊ की नको हुशार. चला बाय बाय.